एखादा तपस्वी हातामध्ये माळ घेऊन भगवंताच्या नावाचा जप करतो, तो त्याचं तप करत असतो. आणि एखादा सैनिक सीमेवरती नेटाने उभा असतो, तोही काश्मीरच्या सीमेवरती त्याचं तप करत असतो. त्याच्या हातातलं शस्त्र हे त्याच्या तपश्चर्याचं साधन आहे. आणि हाच महाभारताचा निर्णय आहे. आणि म्हणून महाभारतामध्ये त्या तुलाधार वैश्याची कथा येते, त्या पतिव्रतेची कथा येते, जायदली आणि कौशिकाची कथा येते. हे सगळं महाभारताचं सार आपलं कर्तव्य करणं. आणि हे कर्तव्य करणं काय असतं हे जिजामातेनं स्वतः शिवबांना शिकवलं. म्हणून शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की या समाजाचं रक्षण करायचं असेल तर मला संशय उगारावी लागेल, त्याशिवाय समाजाचं रक्षण होणार नाही. आणि म्हणून भवानी मातेच्या कृपेनं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कार्याकडे वळले. तेच त्यांचं तप आहे.